पहिला शार्प शूटर बघा, पहिला शार्प शूटर गावात बघा, दुसरा शार्प शूटर आहे बघा. तो डायरेक्ट टायरशीच चालेल. खिशात जर चेक केलं ना आपण तर खूप काय होऊ शकतो काहीच, पण जाऊ दे, आपल्याला चेक नाही करायचा. आता आम्ही चालले आहो मुंबईला. मी हे माझ्यासोबत दोघं जण आहेत. तर आता मुंबईला जाऊन बघू काय काय करायचे आपल्याला. असं काय घ्यायचं नाही, त्याचा कॉलेजचा काय आहे. आता काहीतरी कॉलेजचा काय आहे तो झाला का मग आपण बघू, थोडासा फिरू, काहीतरी आवडतं घेऊ वस्तू, 2-4 टी-शर्ट शर्ट आणि बघू काय. आता चाललं डायरेक्ट आम्ही स्टेशनला. आम्ही डायरेक्ट स्टेशनला चाललो. तर तिथं तुम्हाला भेटू डायरेक्ट. हे बघा आपल्या कोण कोण आहे. एकदा भाई आहे बाय, काय करता का. यस तुझा काय रे, बाय बाय. तर गाईज आम्ही फायनली पोहोचतो स्टेशनला. जाऊ आपण तिकीट काढायला. हे बघा घाम बघा, घाम दिसणार नाही तुम्हाला नीट. तिकीट काढू आपण आणि मग जाऊ CSTला डायरेक्ट. आणि आज चॅलेंज घेतलाय मी पब्लिकमध्ये डायरेक्ट व्हिडिओ बनवायचा. मला सार्थकने चॅलेंज दिला आहे. 500 रुपये भेटणार आहेत, 500 रुपये. सो मी काय आज घाबरणार नाही, बरोबर का. 100%. 100 आणि 125.3% ट्रेन बोलवते. ट्रेननी हॉर्न मारवाले, ट्रेन बोलवतोय. ऐक ना, नवीन नियम काढला पाहिजे ना. फोन बंद ठेव तुझा. हां चला काहीच, तुम्हाला भेटतो नंतर. तर काहीच आता मला तिकीट काढायला तिकीट काढतो बघ. आता टेक्नॉलॉजी काय आम्ही तिकीट काढतो आता. तर काहीच आपण तिकीट काढले बघा, 3 तिकीट आहेत आपली रिटर्न. काय बोलायचं त्याच्यावरती तिकीटवरती काय नाही सध्या तरी काय नाही बोलत का. नाही शब्द आठवते काहीतरी. तो स्क्रिप्ट लिहितं, स्क्रिप्ट मनात स्क्रिप्ट लिहित आहे. स्क्रिप्ट लिहून झाल्यावरती बघू आपण. ठेव भाई पाकिटात ठेव. नुसता फोन कंटिन्यू फोन ॲप. काहीच पाण्याला मी ट्रेनमध्ये बसले आहो. आणि ट्रेन पाणी आणि ट्रेन 1:33ची. तर वाटतं 1:28 का 1:29. अजून 5 मिनिटं आहेत. मामा तुला आवडत पाहिजे का. कालपासून तुझी माझ्या बघते मी. यो ठीक आहे गाईज. आता ट्रेन निघल्यावरती डायरेक्ट तिथं पोहोचत तुम्हाला भेटतो. जरा गाणे ऐकतो, झोपतो. बाय बाय. काय बोलायचं आहे, बाय बाय तरी कर. ओके ठीक आहे. तुला काय पाहिजे काय. आता मी पोहोचलो CSTला, पण ट्रेन का थांबले समजत नाही. 15 मिनिट झाली ट्रेन थांबले. पुढचं स्टेशन CSTच आहे, पण ट्रेन थांबली 12 वाजता. याच्यावर तुला काय बोलायचं आहे. काय बोलणार सांगा. आणि कुठे टायर आणले काय माहिती, ट्रेनला काटा घुसाला. बघू काय विषय. जाऊ. ती जरा कॅमेऱ्याची आमची क्वालिटी कमी झाली म्हणजे स्क्रीन गार्ड आमचा निघलाय. बघा गेला तर लावा लागला स्क्रीन गार्ड नवीन. तुटला डायरेक्ट माझा स्क्रीन गार्ड. तुम्हाला उतरल्यावरती भेटतो. हार्बर लाइन से बेलापुर जाने वाली 12 डिब्बों की धीमी लोकल है. लोकल अराइव ऑन प्लेटफॉर्म नंबर 2. तर गाईज आम्ही पोहोचलोच CSTला. राहिलेला मागे असाच डब्यान बसून याला वाटून पोहोचलो नाही. नशीब याला जरा घ्यायला आलो रिटर्न. आम्हाला वाटलं आमच्या मागे उतरलो, पण नाही उतरला. आम्ही चालले आहोत. सार्थक गेलाय पुढं. सार्थक शोधायला लागेल. सार्थक पुढे बघा रे. त्याला फोन लाव आज इकडे. म्हणजे तू येऊन गेला का आधी येऊन गेले. ठीक आहे ना. मजा आता मॅडमला आली. गाईज आता आम्ही म्हणजे ग्लास लावायला गेलो. ग्लास लावून घेतली. आता एकदम जरा क्लिअर दिसतं कॅमेऱ्याची क्वालिटी. जरा ती तुटलेली ना, ग्लास वगैरे लावली. आता आम्ही चाललेत लोकेशन शोधत. बघा मॅप लावलाय, दाखव मॅप. इकडे दिसले. आता आम्ही चालू लोकेशन बघायला कुठं काय तो विषय. बरोबर आहे का. तुम्हाला तर नंतर दाखवतो गेल्यावरती लोकेशनला काय काय बघायला जायचं आपल्याला. छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय. म्हणजे याच्या कॉलेज कडून जायचे. आम्हाला येणे असं पाठी आणलाय. 200 रुपये फी आहे. तर म्हणजे एंट्री फी. तर कॉलेजचा आयडी असेल ना तर 100 रुपये.
तर आम्हाला 200 रुपये बोला की कॉलेज तुम्हाला ते गेलं दाखवत आता काय बघायला भेटते काय बघायला नाही भेटत तिथं जाऊ पहिले नंतर मग आपण काहीतरी खाऊ वगैरे काय खायचं खाऊ काय वडापाव मागशी आवाज आला बघा वडापाव काहीतरी खाऊ करत गेल्यावरती उन्हान बरं दिसते रे. गाईज मॅपवरती लोकेशन दाखवतंय 1.8 किलोमीटर त्यातला होता आम्ही 300 मीटर चाललो फक्त किती 300 400 झाला. ठीक आहे 400 मीटर चाललो होतो आम्ही अजून आम्हाला 1400 मीटर चालायचे 1400 मीटर उपाशी पोटी आम्ही पाण्याची बॉटल पण नाही घेतली इथून पाण्याची बॉटल घेतो एक समोर दुकान आहे जातो चालत कुठली तुझी प्रॉपर्टी घ्या आपलं काय होतं त्याच झालं असतं ठीक आहे गाईज बघू आता पुढं काय आहे ते दाखवायला भेटला काय तेव्हा तर मी स्वतः पण जाणार नाही बोलतो फक्त बाहेरच्या गेटवर फोटो काढायचे आणि मॅडमला दाखवायचे बोलतो तर तो पण आता जाणार नाही आपलं तेवढा टायमिंग वाचेल आपण बघू जरा खायला जाऊ शॉपिंग करू काहीतरी थोडीशी की शर्ट खुनला काय काही घेणार आहे काहीतरी स्पॉन्सर काय घेणार आहेस बघू काहीतरी जाऊन पहिले बघू तू काय घेणार आहेस रे चड्डी आणि जे शॉर्ट्स घेणार आहे चड्डी आणि शॉर्ट जरा नीट बोल ना माझा फॅमिली फ्रेंडली ब्लॉग असतो माहिती ना मी शेवे देतो ना ब्लॉग मध्ये मस्करी केली ते मस्करीच करा गाईज आम्ही तर चहाच प्यायला आलतो तर सार्थकने याला काय वाटलं माहिती का लास म्हणतो लास काय बोलतो टिंबू चहाच 3 दे दिसत. मसाला चहाच आपण आता चहाच घेतलाय 3 पिशील ना का दुसरं काय पाहिजे जमल ना गरम झालाय गरम. या लास पिऊया लास आपण लास बघा किती आठ आहेत पूर्ण आर्ट हे बघा पूर्ण स्केच आहे का स्केच नाही तुम्ही स्टॉप करून बघा ठीक आहे की हे पण स्केच कसं असतं बाबा अरे बघा पेंटिंग बघा ही बघा मुंबई नगरपालिका बघा काहीच वक्रतुंड गणपती बाप्पा मोरया काय आम्ही आता पोचलो एक 5 मिनिटात आम्ही पोचू 5 मिनिटात चांगला कुठं पोचलो का पोचलो बघा वास्तू संग्रहालय तिथंच काहीच बाई तयार झालेलं आहे आपला आयडेंटिटी घालून हे बघा यो गेट आहे पूर्ण बसच्या बस येतात बघा भरून बघायला बघा पूर्ण बस आली ही लहान पोरांची आता भाई पण तयार झाले भाई पण लहानच आहे आपला फक्त फोटोच करायचा आहे ना तर किती टाइम लागेल तर गाईज आमचा तो एकच काम होता फोटो काढायचा तो काढून झाला आहे आता भाई एकदम मोकळा झाला आहे फोटो काढून तर आम्हाला टेन्शन नाही आता आम्ही डायरेक्ट चाललो काहीतरी खायला आणि बघ शॉपिंग काहीतरी करू थोडीफार बस बाकी काही एवढं सांगत होतो तुम्हाला माझे 2 शब्द संपवतो जय महाराष्ट्र तर गाईज चालता आम्ही पोचलो आपला आझाद मैदान खाऊ गलीच येते ना रे भाई खाऊ गलीचे एफएसला तर जाऊ खाऊ गलीत ते खाऊ काहीतरी नको वेट भाई वेट करायला आम्ही ना किती वेळ आहे तुझा काही तर काहीतरी विषय आहे काय समजत नाही काय कार्यक्रम आहे हा काहीतरी आहे समजत नाही काय हे वाचून घ्या मी बघा काय ते आणि मला सांगा नंतर काय ते तुला कळतं काय भाई अरे नियम नाही इथं आहे काय ते सांग कायदे नवीन फौजदारी कायदे काय नवीन अच्छा, कायदे अच्छा. ना ते सांगतात. नवीन कायदे आहेत फौजदारी कायदे आहेत हा बघा त्यांचं आहे
गाईज आता आम्ही पोहतात खाऊ गलीत आम्ही जरा राईस खात आहोत. बाईचे मित्र आलेत, बाईची फॅन बनवून आहे इथं, पण ते अजून पोचली नाही, ते चालत येतात. त्यांचं अख्खा कॉलेज आहे, पोरी तिथे म्हणजे पोरा बिरा अख्खा कॉलेजचं हे आलं त्यांचा ग्रुप. तर आपण खाऊन घेऊ. 1, 2 आणि 1, 3 बघू. ते राईस सांगितले, राईस खाऊ आणि मग पुढे जाऊ आपण. काय करायचे ते म्हणजे शॉपिंग बिपिंग काय करायचं ते करू. ठीक आहे, बाय बाय. काल्यावरती भेटतो. गाईज आमचा खाऊन वगैरे झाला, राईस खाल्ला. आता चालले आम्ही मरीनला. हे बघा याला जायचे समुद्र किनारी. निस्ता पोहनवत आहे, बघितलं ना कंटिन्यू निस्ता पोहनवत असं तो समुद्र माहिती नाही. समुद्रात बागाचे. तर मी बोल वाढायला लेकला चाललं ना 100 मरीन बघण्यापेक्षा, तिथं बेस्ट काम आहे. पण नाही तर मरीनलाच बाय यायच्या आले तर जाऊ दे. बघितला कंटिन्यू कॉल चालू आहे त्याचा. जाऊ दे, तुम्हाला नंतर भेटतो. बाय बाय. काय नंतर काय गाईज पाण्याने आम्ही पोहोचलो मरीनला बराचसा चालून. बघा मागं समुद्र आहे. या बाईची इच्छा होती आपल्याला प्रॉपर समुद्र दाखवतो कसा असतो तो, आणि मग जातो आमच्या पुढच्या रस्त्याला. गाईज मरीनशी आलो, एपेसला आलो. एपेसला काय म्हणजे काय शॉपिंग केलीच नाही, आवडलंच नाही. म्हणजे टाइम झाला जास्त आणि बाई नुसता कॉलवर बिझी आहे. नाही एपेसला जास्त काय आवडलंच नाही. टी शर्ट पण बघितली काय तर बघितलं, फक्त शिडी जाण्यासाठी फक्त इनर घेतलं, एक जोडी इनर घेतला आणि ग्लोव्स घेतला ना घराचं, बस. थंडी जास्त यावरची म्हणून शिर्डीला फक्त तेवढंच घेतला. परत एक फेरी होईल बहुतेक, तेव्हा काहीतरी घेतलं ते घेऊ, कारण की शॉर्ट्स घ्यायच्या होत्या, ट्रॅक घ्यायच्या होत्या. पण टाइम झाला जास्त आणि जायचं आम्हाला मस्जिद बंदरला. मस्जिद बंदरशी आतमध्ये चालत जायचे. एक दुकान आहे ब्लूबेरी म्हणून, तिथून स्टिक आणणार काय स्टिक आणायचे थर्माकोलसाठी, ग्लू स्टिक. तर ते घ्यायला जातो. दुकान बंद होईल म्हणून आम्ही लवकर चाललो, बरोबर ना भाई? आता डायरेक्ट तिथं जातो, घेतो स्टिक वगैरे आणि मग जातो घरी. मग बघू पुढच्या टाईमला आपण येऊ शेडीला बोलते मुंबईला. परत एक फेरी होईल आपली, तेव्हा बघू काय विषय, तेव्हा काहीतरी घेऊ आपण. टी शर्ट आल्यावर मस्त टी शर्ट. पण आता सध्या टाईम नव्हता म्हणून नाही घेतला. काय बोलायची या गोष्ट तुला? काय नाही, टाइम कोणत्यामुळे झाला? टाइम आपला निस्ता कॉल बिझी. आता मग त्याचा कॉल चालू आहे, दाखव का पलतं का कंटिन्यू कॉल चालूच आहे. सकाळी 9 वाजता उठले फोनवर बोलायला, सकाळी 9 वाजतापासून कॉल चालू आणि आहे. आम्ही सकाळी 11 वाजेपर्यंत उठलो तेव्हा. काय बंद कर, तुला असंच नाही हे करणार आहे. तुला पण रागा तरी चालेल, जसं एक पोरा राग आले आपल्या तो ब्लॉग मध्ये येणे माझ्याशी बोलणे ना, तसं तुला पण रागा तरी चालेल. येईल का राग? नाही येणार मी का थोडेच. तर काय तुम्हाला नंतर भेटतो आता मस्जिद बंदरला. गाईज मस्जिद बंदरला उतरून आम्ही या दुकानात एवढा चालू झालो लांब. हे बघा ब्लूबेरी इथे भेटतात, आपल्या स्टिक भेटतात त्या थर्माकोलच्या, काय म्हणतात ना ग्लू स्टिक. तर त्या घ्यायला आलतो. बरंच चाललो स्टेशनपासून. इथं जरा स्वस्त भेटतात, तर घेऊ आणि मग जाऊ परत स्टेशनला. गाईज सगळं घेऊन झाला आपला, बॅग भरली. आता आपण चाललो स्टेशनला. मॅप लावलाय. तर आता किती 300 मीटर राहिलं फक्त, पोहोचू आपण स्टेशनला, जाऊ घरी. काय पण तर गाईज आम्ही मस्जिदची परत मुंबईला आलो ट्रेनमध्ये बसून, कारण की बसायला जागा भेटत नाही मस्जिदला. आता ट्रेनमध्ये त्याच ट्रेनमध्ये बसून आलो CSTच्या. आता त्याच्यातच बसून राहिलं, तर तीच गाडी बनवली जाईल. कशी टेक्नॉलॉजी आपली, डोक्याने विचार करा. पाया नका करू. हे बघा कंटिन्यू फोन कंटिन्यू. हे बघा आता फोन लावला तर पॉवर बँकला चार्जिंगला डायरेक्ट घरी गेल्यावरती व्हिडिओ पंपला गेल्यावरती दिवसाला 300% चार्जिंग लागते त्याला. खरी गोष्ट ही गोष्ट खरी. आणि आता शेंगदाणे खायला घेते, शेंगदाणे खाऊ आणि जाऊ घरी. किती टक्के चार्जिंग येतं सांग. काय तर मोबाईलला दिवसाला 300% चार्जिंग, 300 किती 300%. म्हणून त्यांनी पॉवर बँक घेतली एवढी मोठी. बघा पॉवर बँक लई मोठी घेतली त्यांनी खास यासाठी. कंटिन्यू सकाळी 9 वाजतापासून पोहोचले, सकाळी 9 वाजल्यापासून. खरी गोष्ट आहे का नाही, सकाळी 9 वाजल्यापासून पोहोचलोय. आशिक पोरींच्या मागा नका लागू रे, धोका भेटता धोका.
हॅलो गद्दार पण पोरी ना बाई. का माहिती नाही तू आज तुझी गद्दार नाही म्हणून असं म्हणतो का तू. माझी नाही ठीक आहे ठीक आहे. बघा आता आम्ही पोचलो कुठं माहिती आहे का चुना भट्टीला बोललो चुना भट्टीला दिसतंय फोन आता काढला बघा केला मोबाईल चालू केला केला असतो तो. आणि आम्हाला बघा कोण भेटले ट्रेनमध्ये बघा आस्था भेटली आम्हाला उरणची. तो नाव काय आस्था ना हाय अगाव हाय कर हाय कर हाय कर काय लाजली लाजली हाय कर हाय असं नाही तोंड दाखव हाय कर हाय. अगाव आहे मस्त हुशार आहे पोरगी. पर गाईच फायनली आम्ही पोहोचलो पनवेलला आणि आता मी झालो थेट घरी. आणि आपण ब्लॉगची एंडिंग इथंच करू कारण की लय कंटाळा आले. परत गाडी चालवायची आहे. थंडी लागल ती वेगळीच आणि गाडी मला चालवता येते नाही सॉंगा इथं नाही चालवणार. आपण डायरेक्ट घरी गेल्यावरच भेटू आता इथेच ब्लॉग एंड करू. तर हे काय बोलायचं का बरं भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये डायरेक्ट. तर व्हिडिओ असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय. काय बोलायचं का भाई अजून हे नंतर बोललो का ब्लॉग मध्ये घेतला नाही भाई. आताच बोल काय द्या आताच बोल काय द्या